काही म्हण म्हणायचा, पण राज्यसभेत तुझ्याविषयी पक्षपात होताना मला दिसत आहे. तुझ्या बाजूने कोणीच काहीच बोलत नाही. अन्याय तुझ्यावर झालाय, तुझी फसवणूक झाली आहे, पण सगळेजण त्या बानूच्याच बाजूने का बोलतात हेच मला कळत नाही. आई, माझंच काहीतरी चुकलं असणार. असा तुझं काहीही चुकत नाही. उलट या सगळ्या प्रकारात तू खंबीरपणे उभी आहे हीच मोठी गोष्ट आहे. माझ्यापासून सत्य किती दिवस लपून राहणार आहे? एक ना एक दिवस सूर्यदेवांप्रमाणे ते स्पष्टपणे मला दिसेलच याची मला खात्री आहे. पण आता काही ठरवलंयस का पुढे काय करायचं ते? नाही. मी सांगते ते आई. तू ही अट घालायची की या कथेत नक्कीच मला काहीतरी कळालं पाहिजे. पण असं कसं सांगणार? अगं सांगून तर बघ, मग बघ सगळे कसे प्रयत्न करतील. हे जर मला सांगायचं असेल तर राज्यसभेत सर्वांसमक्ष सांगावे लागेल. अजून एक गोष्ट, त्या बानूला काय काय ठाऊक आहे हे तुला समजायला नको? जर समान न्याय असेल तर तिला काय काय माहिती आहे हे तुला कळायला नको? म्हणजे तुलाही चित्र स्पष्ट होईल की तुझे हात किती रिकामे आहेत. हे माझ्या ध्यानातच आलं नाही आई. भोई आहेस तू माझा, आणि तुझ्या या चांगुलपणाचाच ती बानू लाभ घेते आहे. आता आख्यान सुरू होईल तेव्हा मी बानूला सांगणार आहे की तिच्या हाती जे जे लागले आहे ते तिने सर्वांसमक्ष सांगावे. मग बघू काय उत्तर देते ती. आई, तू आहेस म्हणून मला विचारायचं सुचलं तरी. म्हणूनच मी इथून निघाले नाही. आता ह्यांचं चाललंच होतं, नेवासेला जाऊया, नेवासेला जाऊया. अगं तू इथे एकटी आहेस, तुला एकटीला सोडून मी अशी का म्हणून जाऊ? खरंच तू आहेस म्हणून मला आधार वाटतो आई. माझा किती वेगळी होतीस तू लग्नाआधी. किती हसायचीस, किती बोलायचीस, काय काय मागायचीस. पण तसं आता काहीच राहिलं नाही. मला पुन्हा ती पूर्वीची म्हाळसा पाहिजे आहे. ती म्हाळसा पुन्हा दिसणं अवघड आहे आई. हे 12 वर्ष मला सोडून तिच्याकडे गेले होते. एकटी होते मी तेव्हा. संपूर्ण राज्यकारभार हाती घेतला, अपार श्रम झाले, आणि हे पुन्हा येऊनही मला सुखाचे दिवस दिसले नाही, कारण हे तिला घेऊन आले होते माझ्या संसारात. माळसा, असं डोळ्यात पाणी आणू नकोस. अगं तुझ्या मनात काय चाललंय हे मला कळणार नाही का? आई आहे मी तुझी. श्री खंडेराय सर्वांचे देव आहेत, सगळ्यांच्या इच्छा ते पूर्ण करतात. पण माझ्या लेकीची इच्छा ते कधी पूर्ण करतील तेच जाणे. अहो असं काय करताय? मी येतच होते. अगं गंगे, काम कराय ना ग. राहू दे, मी करते. गंगे, राघोबा दादा दिसले का ग बाहेर? अजून आला नाही ते. काय काम आहे का? वय, हे बी येतच असतील. काय काम असलं तर त्यासनी सांगा. अगं गडावर सांगावा धाडायचं. माझ्या ध्यानातच नाही आलं. देवासनी सांगावा धाडायचं आहे. वय नाही. गंगे, पाणी घेवायचं. नाही बाहेर. पाण्याचं राहू द्या, ह्यांचं काम आहे. कुणाचं? घ्या जरा वाईस टेकलो नाही तर यांची कामं सुरूच. ए बानू, सांग हिला. अगं राहू दे, राघोबा दादा येतील ना. कशाला राघोबा? काय ती सांग मला, मी जाऊन करून येतो. अरे लक्ष्मी देवी प्रधानजीसनी सांगावा द्यायचा आहे. सांग की मग. आता कसं सांगू मी? काही बी कळना झालं आहे बघ. कुणी लिहून घेणार असतं ना तर वाईस बरं झालं असतं बघ. आता आमासनी काय लिवा येतंय का वाचा येतंय? पर असं काय आहे जे सांगून नाही कळायचं? तुम्हासनी भेटाय बोलवायचं आहे का? काहीतरीच गंगे. अगं असं बोलवणं बरं दिसत नाही. म्या एक बोलू का? तुझं त्यांच्या संग वागणं वाईस
बदललेलं दिसत आहे का नाही? तुला काय ठाव? मला ठावाय तर मला ठावाय म्हणून तर मी सांगतोय. अशी काही गोम आहे जी त्वा कुणासनी सांगत नाहीस. माझं काम करू नगस, पण उगा काय बाय बोलू नगस. सरळ विचार करतच नाहीत ते, किरपांगडाच विचार करत्यात. अगं बरं आता तुम्ही दोघं राहू द्या, मी तुम्हाला खायला दे. चला. ए ते राहू दे. मी काय म्हणतो, तू गडाव जाऊन भेटूनच काय येत नाहीस? नग माणसं ताईसनी नाही आवडायचं ते. मग मी काय म्हणते का तुम्ही जाऊन सांगावं दिला तर, का बानूताई आठवण काढतात म्हणून? त्यासनी नाही सांगितलं तरी चालल, त्यासनी ते कळल. कसं काय? काय नाही, मी आलेच. ए यम ब्रह्मा वरुणेंद्र रुद्र मरुतः मामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला, ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. त्यात नारद मुनी तिला भेटून आले आहेत, त्यामुळे ती आणखीन गोंधळली असणार. परंतु सध्या तिला प्रतीक्षा करू दे. लगेच भेटायला नको. म्हाळसाला ते आवडणार नाही. आणि आता आणखी नवीन वाद नको. श्री म्हाळसा देवींची अशी गुप्तचर यंत्रणा आहे ज्यामुळे त्यांना गडावर कुठे काय घडतंय हे सगळं कळतं. बानूला प्रश्न पडले तर तिने काय करायचं हा प्रश्नच आहे. श्री खंडेराय तर तिला सप्ताहातून एकदाच भेटू शकतात. काहीतरी मार्ग काढून मी बाणाईला भेटून येतो. आता नको. आपण पाहू काय करायचं. बर. आख्यानात सुद्धा नारद मुनींना स्वतःवर नियंत्रण ठेवता येत नाही. विष्णूंनी असं केलं असतं, प्रधानजी तुम्ही काय केलं असतं असं विचारतात. हो, त्यातून म्हाळसाच्या दृष्टीतून काही सुटत नाही. मला तर वाटतं की काही दिवस आपण आख्यानात थांबायलाच नको. असं करून कसं चालेल देवी? किंवा बाहेर जातो आहोत असं सांगून गुप्त होऊया. त्याने संशय जास्त वाढेल. परंतु आपण इथे राहिलो आणि ह्या गोंधळात म्हाळसाला कळलं की बानूला आपल्याविषयी अधिक माहिती आहे तर? तसं झालंच तर मी पाहीन काय करायचं ते. आता सगळा विचार नको करायला. श्री खंडेरायांच्या मनात काय आहे हे महत्वाचं आहे. आख्यान संपलं आणि समजा गपकर झालंय बघ. मला तर वाटतं देवीसनी राग आला असणार. कुणाचा? कुणाचा म्हणजे बानूबाईंचा. अरे ते तर होणारच होतं. अरे कोणी बी त्यांची बाजू घेत नव्हतं. अरे पण बानूबाई बरोबर बोलत होत्या आणि देव बी त्यांच्या बाजूने उभं होतं. वय पर देवी म्हणतात तसंच समजा होतं. या कोणी बी काय बी म्हणत, त्यांच्यातला हा तंटा कधीच संपणार आहे कुणास ठाऊक बा. आपलं देव भोळं आहेत म्हणून समजा या ऐकून घेतात. हा असं काही समजू नको. पर देव जर काही एकदा रागवलं ना मग कुणाचं बी नाही. कुणी बी काय बी म्हणत, म्या तर देवीच्याच बाजून आहे. आणि म्या बानूबाईंकडे चाकरी करतोय. त्या चांगलं बोलत असतात. म्या त्यांच्याच बाजून आहे. पुनच आधी समजा कळलं असं तुला वाटते? बानूबाईसने आधी समजा कळलं असं मला वाटतंय. म्या सांगतो तेच खरं होईल बघ. आधी हे समजा सत्य देवीसनीच कळल आणि तेच जातील देवासंग कायला संबंधी. अरे पण हे समज होणार कधी? हे का आता मला ठाव नाही. आता ही कथा सुरू आहे ना व आणि देवीसनी समजा आठवण बघ. मला तर वाटतंय बानूबाईसने आधीच समजा ठावा असेल. इथं बोलला बाहेर कुठे बोलू नगस. का? अरे शिक्षा होईल खोटं बोलला म्हणून. अरे पण म्या असं म्हणलं की मला असं वाटतंय.
भानुबाईने असं सांगितलं का? नाही, पर तू कशाला काय बाई बोलतोस? आला मोठा शहाणा. चल कामाचं बघू. हा, आणि तू काय बाई बोलत असतो ते? कामाला लागूया. कधी मला या साऱ्याची उत्तरं मिळणार कुणास ठाऊक. स्नानास गंगोदकरे कशास शुद्धोदका तू असशी उमेश. अर्पिन तुझला मन पुष्पमाला मंदार बिलवे आणू कशाला. करीन आरती मम आत्मयाची कशास मिणमिण निरांजनाची. उजळीन पंचारती आत्मज्योत लावू कशाला समहित वात. हे असं मधूनच मला मानसपूजेबद्दल का आठवलं असावं? आजवर क्वचितच असं घडलं असेल, पण ज्या ज्या वेळी हे असं घडलं आहे त्या त्यावेळी त्याचं काहीतरी कारण होतं. आज आज असं कोणतंही कारण मला जाणवत नाही. मग असं आज का घडलं असावं? पार्वती देवी तुम्ही? होय. तुझ्या विचारात मी व्यत्यय तर नाही ना आणला? तू काहीच बोलत नाहीस याचा अर्थ मी तुझ्या विचारात व्यत्यय आणला. नाही देवी, असे नाही. मला कळत नाहीये, पण पण काय माणसा? मी वेगळ्याच विचारात होते आणि तुम्ही आलात. मला कधी कधी असा प्रश्न पडतो की मला जेव्हा माझ्याशी बोलावंसं वाटतं तेव्हा योगायोगाने आपली भेट होते. हे कसं काय? कदाचित माझ्याशी बोलल्यानं तुला समाधान वाटत असावं, तुझं मन हलकं होत असावं. तसं होत असेल कदाचित, नाहीतर असं घडलं नसतं. मात्र आज असे काय घडले की तुला स्वतःशीच बोलावंसं वाटत आहे? अनेक प्रश्न आहेत माझ्या मनात, अनेक गोष्टी आहेत, अनेक संकेत आहेत, अनेक संदर्भ आहेत ज्याबद्दल मला काही कळत नाहीये. कधी कधी मला असं वाटतं की हे सारं काही मला ठाऊक आहे, हे सारं काही मी जाणते. पण हे जेव्हा मी सारं आठवायचा प्रयत्न करते तेव्हा हे सारं माझ्यापासून अजून दूर दूर जातं. म्हाळसा, तेच तर तुला शोधायचे आहे. आख्यानात जे घडते आहे त्यामुळे तू फार अस्वस्थ झाली आहेस, जाणवतंय मला. ह्याचाच विचार करत असताना मला कैलासात यांची केलेली मानसपूजा आठवली. मला कैलास आठवलं, मानस सरोवर आठवलं आणि आणखी काय आठवले माणसा? मला एक गुहा दिसली, त्यात कोणीतरी होतं आणि त्या क्षणी मला असं वाटलं की आख्यानात जे जे घडतं आहे त्याच्याशी तर याचा काही संबंध नसावा, कारण मी आख्यानाचाच विचार करत होते. निश्चितच ते त्याच्याशीच निगडीत असणार. मात्र त्याचा विचार करण्याऐवजी अजूनही तुझ्या मनात बानूने प्रधानजी आणि लक्ष्मी देवींना नमस्कार का केला याचेच विचार सुरू आहे, हो ना? हो, आणि हे जाणून घेणं माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि आख्यानात मला त्याचं मनासारखं उत्तर नाही मिळालं. म्हाळसा, या आख्यानाचं प्रयोजनच मुळात तुला सत्य समजणं असं आहे. केवळ मलाच नाही देवी, तर मला आणि बानूला दोघींनाही. आख्यानाचा घाटच त्यासाठी घातला आहे. होय, तुला आणि बानूला. आणि तुला तर हे समजलेच आहे की तुझे आणि बानूचे गतजन्मीचे नाते होते. हो, मला यांनी हे सांगितले होते. पण 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 काय माणसा? पण देवी, मला आता या क्षणी माझ्या आणि तिच्या मूळ रूपाच्या प्रश्नापेक्षा प्रधानजी आणि लक्ष्मीदेवींबद्दलचा प्रश्न जास्त महत्त्वाचा वाटतो. म्हाळसा, ते कुणी सामान्य नाही.
हे तर तुला आता ठाऊकच आहे. मात्र त्यांचा ह्यांच्याशी काय संबंध आहे, काय ऋणानुबंध आहेत, तू याचा शोध घेण्याचा प्रयत्न करते आहेस. त्याखेरीज मी एवढी अस्वस्थ झाले नसते. निश्चितच त्यांचे आणि माझे काहीतरी ऋणानुबंध असतील. पण माझ्यापासून काहीतरी लपवलं जात आहे ही जाणीव मला असह्य होते आहे. आणि तेही लक्ष्मी देवी आणि प्रधानजींच्या निगडीत असलेली. देवी का कुणास ठाऊक, पण त्यांच्याशी बोलताना मला त्यांच्यापासून काहीही लपवून ठेवावंसं वाटत नाही. मी त्यांना कधीही दुखावलेलं नाही. ते माझे बंधू आहेत. समुद्र मंथनाचे आख्यान सुरू होण्याआधी यांनी मला सांगितले होते की ही कथा तुझ्या रूपाशी निगडीत आहे. पण मला अजून त्याबद्दल काहीही कळलेलं नाही. पण का कुणास ठाऊक या आख्यानाचे श्रवण करत असताना मी तिथेच आहे असे मला वाटते. पण मला मी कुठेही दिसत नाही. मला माझे रूप कुठेही दिसत नाही. पण मला असं जाणवतं की माझ्या डोळ्यांनी मी हे सारं पाहिलं आहे. पण हा विचार करत असताना त्या क्षणी माझ्या मनात हा देखील विचार येतो की बानूला तर याबद्दल काही ठाऊक नसेल ना. म्हाळसा, तू या सगळ्याचा जितका बानूच्या दृष्टीने विचार करशील तितकं सत्य तुझ्यापासून आणखी दूर जाईल. तुला जर असं वाटत असेल की त्यावेळी त्या क्षणी तू तिथेच होतीस तर मी तुला सांगते म्हाळसा की होय, तू तिथेच होतीस. होय म्हाळसा, मात्र अंशतः. आणि ते काय आहे हे तुझे तुलाच शोधायचे आहे. म्हाळसा, तुम्ही अशा एकट्या का बसला आहात? काय नाही असं. तुम्ही बसा ना. तुम्ही कोणाशी बोलत होता का? मी माझ्याशीच बोलत असते एकटी असताना. अहो, मग मला बोलवायचं, मी आले असते. आणि आज दिवसभर तुम्ही या कक्षातून बाहेर आला नाही असं का? नाही वाटलं मला कक्षाच्या बाहेर पडावं. म्हाळसा, तुम्ही स्वतःहून विषय काढणार नाही म्हणून मी विचारायला आले आहे. तुमच्या मनात आमच्याविषयी ज्या शंका आहेत त्यामुळे तुम्हाला अस्वस्थ वाटतं आहे, हो ना? तेवढं एकमेव कारण नाहीये लक्ष्मी देवी. मी तुम्हाला एवढंच सांगते की आमचा हेतू हा तुम्हाला सहाय्य व्हावे हाच आहे, त्याशिवाय काही नाही. सहाय्य करणार आहात ना? मग समुद्र मंथनाच्या कथेत मी कुठे होते ते मला सांगा. ते मी तुम्हाला असं थेट सांगितलं तर ते तुम्हाला केवळ माहितीच्या स्वरूपात कळेल. परंतु तुम्हाला स्मरण होण्यासाठी तुम्हाला ते स्वतःहून कळावं लागेल. आणि माझा विश्वास आहे ही कथा तुम्हाला नक्कीच काहीतरी देऊन जाईल. खरंच? खरंच तुम्ही असं सांगता आहात? हो, भक्तांनी या कथेचं श्रद्धेनं श्रवण केलं तर त्यांना इच्छित फलप्राप्ती होते. आणि तुम्ही तर ह्या कथेचाच एक भाग आहात. देवी, आख्यानात कथेच्या समाप्तीपर्यंत जर मला काही कळलं तर माझा तुमच्यावरचा विश्वास अजून दृढ होईल. आणि तुम्ही मला सहाय्य केले आहे हे मी कधीही विसरणार नाही. मी कोण सहाय्य करणार? हे असं घडावं ही श्री महादेवांचीच इच्छा होती. आता मला उत्सुकता आहे की आख्यानातून माझ्या हाती काय लागतंय.